आमची बी किती बघ बफेलो नमस्कार, मी माधुरी मराठी ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत. सर्व ताई आणि मैत्रिणींचं मनापासून माझ्या चॅनलवर स्वागत. तर आजचा व्हिडिओ आपला आहे खूप छान आहे. जो मी जुन्या पद्धतीचं म्हणजे मंदिर बघितले ते मंदिर आज मी तुम्हाला दाखवणार आहे. ते कशा पद्धतीचं मंदिर आहे आणि ते कोठे मंदिर आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर आम्ही आता सध्या मंदिरामध्ये आलो आहे, म्हणजे जवळपास मंदिराच्या पाशी आलो आहे आता सध्या उतरणे. आणि आम्ही मंदिरामध्ये येण्यासाठी पिकअपने आलो आहे, म्हणजे आम्ही स्वतःच्या इथल्याच एका गाडीमध्ये पिकअपमध्ये बसून असल्या उन्हामध्ये आम्ही कडक उन्हामध्ये अशा आलेलो आहे. तर आम्ही पळसनाथ मंदिर बघण्यासाठी. पळसनाथ मंदिर कसं आहे आणि काय आहे तिथलं ते तुम्हाला मी दाखवते. तर ह्या पद्धतीचं पळसनाथ मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. सगळं तुम्ही व्यवस्थित बघू शकता. मी प्रत्येक स्टेप बाय स्टेप मी हे मंदिर दाखवते. तर हे पुराण काळातील मंदिर आहे, म्हणजे कमीत कमी असं म्हणलं जातं की हे 9व्या का 10व्या शतकातील बांधलेलं मंदिर आहे, म्हणजे चाणक्य महाराजाच्या काळातले हे मंदिर आहे. तर तुम्ही बघू शकता हे मंदिर कसं आहे. खूप सुंदर बांधकाम आहे ह्याचं आणि खूप वर्ष झालेलं आहे ह्याला, खूप वर्ष झालेले आहे. कारण हे 9व्या 10व्या शतकातलं म्हणल्या हे मंदिर खूप काळातील आहे, खूप म्हणजे पुरातन काळातील मंदिर आहे आणि बघायसारखं मंदिर आहे. कारण असं मंदिर जास्तीत जास्त करून बघायला भेटत नाही. आणि ह्या मंदिराला अजिबात काहीही झालेलं नाही. हे मंदिर नदीखाली म्हणजेच पाण्याखाली असतं हे मंदिर. आणि आता 7 वर्षानंतर हे मंदिर ओपन झालेलं आहे, म्हणजे ह्याच्यापाशी आसपास थोडं पण पाणी नाही, पूर्ण मोकळं आणि मंदिर आहे. 7 वर्षापूर्वी हे मंदिर मोकळं झालेलं होतं. त्यानंतर ह्या 7 वर्षानंतर आत्ता पूर्णपणे पाणी कमी झाल्यामुळे हे मंदिर मोकळं झाले, नाहीतरी ते पाण्याखालीच मंदिर असतं. तर तिथं मी आता मंदिरापाशी चालले आणि तुम्हाला दाखवते. आसपासचा परिसर पण बघू शकता तुम्ही कसा आहे. आणि इथं जायच्या आधीच एंट्रीला हनुमानाची मूर्ती आहे, दगडी ह्याच्यातून कोरलेली मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. हे मंदिर आहे आणि मी तुम्हाला मंदिराच्या आत एंट्री करताना दाखवते. हे इंदापूर तालुक्यातील हे पळसदेव येथील मंदिर आहे. कमीत कमी भिगवणपासून हे 20 किलोमीटर अंतरावर हे पळसदेव गाव आहे आणि तिथे हे पळसनाथ मंदिर आहे. नदीकाठी हे मंदिर आहे. तर तुम्ही आसपास ते बघू शकता. त्याचं कोरीव काम कसं आहे, त्याचं खांबसुद्धा एकदम दगडी खांब एकदम मजबूत आहे. ते अजूनसुद्धा मजबूत आहेत, म्हणजे त्याला काहीही झालंच नाही आहे. काही पण ह्याला झालेलं नाही, अजिबात कसलंच ह्याच्यावर म्हणजे हे झालेलं नाही. त्याला बघू शकता, वाटणारही नाही की पडलेलं बांधकाम असं कुठं दिसणारही नाही. इतकं सुंदर बांधकाम हे अजूनसुद्धा राहिलेलं आहे. मग विचार करू शकता हे दगडी बांधकाम किती दणकट आणि किती मजबूत आहे हे बांधकाम. तर आम्ही एंट्री केली आणि आसपासचा परिसर पण तुम्हाला दाखवते. आणि सगळी फॅमिली आम्ही इथे मंदिर बघण्यासाठी खास आलो आहे. तर मग आम्हाला हे मंदिर खूप जवळ आहे, 20 किलोमीटर अंतरावर आहे, पण तरी पण आम्ही हे मंदिर कधी बघायला आलो नव्हतो. ह्यावेळेस पूर्ण पाणी येथील मोकळंच झाल्यामुळे हे मंदिर आम्ही खास बघायला आलेलो आहे. आणि ही पुढचा पोर्शन आहे, तो मंदिराचा पुढचा मेन भाग आहे. आणि इथे आत मूर्ती म्हणजे महादेवाची पिंड आहे असं म्हणलं जातं. इथं चाललंय बेलपत्र व्हायला, पण ते अजिबात ह्याच्यात काहीच दिसेना. मी टॉर्च लावले तरी पण मला अजिबात हे दिसेना काहीही. पायऱ्या उतरून ना खोल असणार आहे खाली, भरले सगळं. बाई नाही तेव्हा झालं ना, तेव्हा असं सांगत होती की सगळं असं साप सगळं फिरायचं. हा सरळ मागच्या वेळेस उघडं झालं आमच्या कुठे मंदिर अगं पायऱ्या उतरून खाली मंदिर आहे. आत पायऱ्यात काय हे काय इथं पायऱ्या सगळे. अरे म्हणजे ह्यात दिसतात की पायऱ्या काय एक पण दोन दिसतात चांगल्या. आता ते हे मंदिर आहे मेन, म्हणजे पुढचं मंदिर आहे. ह्याच्यामध्ये आत
पिंड आहे, जी महादेवाची पिंड आहे. आणि ती म्हणजे आत पायऱ्या उतरून खाली मंदिर आहे असं म्हणलं जातं, कारण पायऱ्या खाली उतरून तिथे मंदिर आहे आत. हे फक्त वरून दिसते आणि मला थोडं थोडं पाणी पण दिसत होतं त्याच्यात. आणि मेन म्हणजे पायऱ्या पण दिसल्या, पण आत असा पूर्ण अंधार होता, कारण खूप भीती वाटायची. आणि टॉर्चनी सुद्धा आम्ही बघितलं तरी आम्हाला स्पष्ट अजिबात दिसत नव्हता काही मंदिराचा पुढचा पोर्शन. आणि तुम्ही आसपासचा पण तुम्ही बघू शकता मंदिराचा भाग. त्याचं बांधकाम तर एकदम प्रचंड प्रमाणात भारी होतं, बघू शकता तुम्ही. इतकं सुंदर बांधकाम, त्याचं खांबसुद्धा आहे ना इतके मजबूत होते ना, बघायला सारखेच होते ते. आसपासचा हे सगळं मी तुम्हाला दाखवते शूटिंग करून की कसं आहे आसपास हे मंदिर, बघायसारखं आहे. आणि खूप पुरातन काळातील हे मंदिर. आणि खाली बघा सगळी वाळू वाहून आलेली, वाळू नदीतली वाळू शिंपल्या सगळ्या वाहून आलेल्या आहेत. आणि त्या आता सगळ्या पूर्ण फुटलेल्या गेल्यात शिंपल्या, कारण ते लोक मंदिर बघण्यासाठी येतात. कारण अशी मंदिरं बघायला जास्त बघायला भेटत नाहीत, कारण आत्ता तर शक्यतो अशी मंदिरे कमीच भेटतात बघायला. आणि नाही तर त्याची बांधकाम पूर्ण ढासळली गेलेली असतात, पण ह्याचं बांधकाम एकदम मजबूत आहे. आणि आम्ही आता म्हणलो सगळं मी शूट केलं ना, आता त्यानंतर म्हणलं आपण इथे फोटो शूट करून घ्यावं, म्हणून आम्ही सगळी फॅमिली इथे येऊन थोडेसे फोटो काढतोय. आता सगळे एकजण एकत्र येऊन आता म्हणलं इथे आलो आहे तर फोटो पण काढून घ्यावा, म्हणून आम्ही इथे फोटो काढले. तर हे तुम्हाला मी दाखवते, हे दुसऱ्या साईडचं आहे. इथं स्पष्ट दिसत होतं, कारण इथं अंधार अजिबात नव्हता, त्यामुळे इथलं दिसत होतं. पण इथं कुठली मूर्ती आहे किंवा कुठलं देऊळ हे मला काही कळलं नाही. आणि मी तुम्हाला आसपास इथलं पण दुसरं मंदिर ते दाखवते, पण तिथं कुठलं मंदिर आहे हे मग मला कळलं नाही, कारण तिथे पण आत काहीच नव्हतं. पण तिथं माहीत होतं तिथं महादेवाची पिंड होती आत, असं आम्हाला ऐकायला पण आलं होतं. खूप जण अशी म्हणत पण होते. आणि तिथे पायऱ्या पण खाली उतरून जाऊन आत मंदिर आहे असं म्हणलं गेलं जातं. आणि तिथं एक म्हण पण आहे की एक बैलगाडी आत गेली म्हणून असं ऐकण्यात पण आलं होतं. पण स्पष्ट एवढं काही माहीत नाही, की ज्यावेळेस कळेल त्यावेळेसच माहीत होईल, म्हणजे स्पष्ट आम्हाला इतकं प्रॉपर माहिती नव्हती. आणि अशा पद्धतीने मी आसपासचं पण इथले मंदिर आहे ते तुम्हाला दाखवते, पण इथले एकदम स्पष्ट दिसत होतं, कारण इथे अजिबात अंधार नव्हतं. आणि आसपासचं पण तुम्हाला ते, आणि इथे काहीतरी लिहिले पण ते स्पष्ट काही दिसत नव्हतं, ते वेगळंच अक्षर होतं, त्यामुळे आम्हाला काही ते ओळखू आलं नाही आहे. आणि आता आमची इथे फोटो शूटिंग चालली. आणि आसपास तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला वारंवार हे दाखवते. आणि वर म्हणजे आपला मंदिराच्या वर भगवा झेंडा फडकवला गेलेला आहे. आणि आसपास असं मंदिराच्या पलीकडे ढासळलेलं आहे. आणि इथेच पहिलं गाव पण होतं, पळसदेव गाव इथेच होतं, पण ते नदीच्या पाण्यामुळे ते पुढे ते हे गेलेले, पुढे लोक सगळेजण इथून उठून पुढे राहायला गेलेले आहेत. नाहीतर पहिलं हे मंदिर इथंच मंदिराच्या इथेच नदी काठीच लोकांचं पण घरं होती, पण आता ती घरे इथं अजिबात नाहीत. आता ही घरे पुढे लोकांनी पुढे जाऊन बांधली गेलीत, कारण इथे आता नदीला पाणी यायचं, त्याच्यामुळे इथे शक्यतो राहत नाहीत आता. आणि ह्याचं तुम्ही बघू शकता, मी खांब पण जवळून तुम्हाला दाखवते. इथं बसायला पण खूप छान आहे आणि खूप गार वाटत होतं, कारण एकदम थंड वाटत होतं. आणि उन्हातून आल्यामुळे अशा इथे गार लागत होतं की असं वाटायचं इथंच बसावं. आणि आम्ही इथंच बसलो, थोडंसं इथेच खाल्लं पण आम्ही इथेच थोडंसं. तिथं विकायला पण खूप भरपूर होतं, तिथलं आम्ही बघितलं. आसपास पुढे दिसतंय तुम्हाला तिथे ती असं हे पुढे तिथं सरबत रस विकायला, बॉबे ही अशा बरेच प्रकार होते. मग तिथून आम्ही आणलो, मंदिराच्या समोरच ते विकायला होतं, कारण लोक भेट द्यायला इथे आवश्यक येतात, त्याच्यामुळे इथे खायला हे सगळ्या गोष्टी बारीक बारीक भेटतात. आणि ही आहे भीमा नदी, जी मंदिराच्या जवळच खेटून आहे. आणि ह्याच नदीखाली ही मंदिर जातं पाण्याखाली. आणि आम्ही हे नदीचा पण आसपासचा परिसर दाखवते. आणि ही आहे नाव आहे. आणि आसपास मासे दिसत नव्हते अजिबात, कारण खूप गढूळ पाणी झालेलं आहे, त्याच्यामुळे मासे अजिबात दिसत नव्हते. आणि इथं नाव आहे. आणि आम्ही लांबूनच बघत होतो, जवळ जाण्याचा प्रयत्न केला नाही, कारण खूप चिखल होता. आणि नदीचा परिसर खूप बघायसारखा असतो.
अशा पद्धतीने हे साईडचं त्या मंदिराच्या साईडचं वातावरण आहे आणि परिसर असा पद्धतीचा आहे. साईडचं सगळं असा परिसर, तिथे नदी आहे आणि ह्याच नदीच्या पाण्याखालीच हे मंदिर जातं. ह्या वर्षी पाणी अजिबात नव्हतं, पाऊस नसल्यामुळे पाणी अजिबात नव्हतं, त्यामुळे हे मंदिर पूर्णपणे उघडं पडलं आणि सगळ्यांना ह्याचा बघायला भेटलं. हे मंदिर बरेच जण लोक इथे भेट द्यायला येतात आणि हे मंदिर बघतात. तर आता आमची निघायची तयारी झाली, तर चला आपण निघूया. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत ब्लॉग आणि व्हिडिओ येतील. धन्यवाद.